नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळतं की तर जानकी विचारते, लताबाई सांगा ना माझी आई कुठे आहे. तेव्हा जानकी तिच्या पाया पडते आणि म्हणते, लताबाई सांगा ना माझी आई कुठे, तुम्हाला माहिती आहे ना, सांगा ना. तेव्हा आता लता म्हणते, मीच आहे बाळा तुझी आई, मीच तुला मधुभाऊंच्या आश्रमामध्ये सोडलं होतं, मीच आहे तुझी आई. आता हे ऐकून आता जानकीचे डोळे एवढे पाणावतात की तिच्या डोळ्यामध्ये पाणी येतं, अश्रू येतात. तर लताच्या सुद्धा डोळ्यामध्ये अश्रू येत असतात. दोघेही एकमेकींना घट्ट मिठी मारतात. दोघी मायले की एक म्हणजे किती दिवस झाले, किती वर्ष झाले ते दोघी भेटलेल्या नसतात. आणि आता जानकीला तिची आई दिसते तर ती खूप डसडसा रडते. तेव्हा आता इकडे जानकीने शिरा आणलेला असतो. तेव्हा ती आता लताबाई तिला खाऊ घालते, पण त्या शिऱ्यामध्ये गुंगीचं औषध टाकलेलं असतं ऐश्वर्याने. ऐश्वर्या ते बघत असते की कशा मायली की गप्पा मारता आहे, बघतेस मी आता यांच्याकडे, तुला कशी गायब करते लता, तू बघस आता. तेव्हा आता लता आता तिला शिरा खाऊ घालत असताना जानकीला आता झोप येते. लता मांडीवर घेते, तिला झोपवते. ती खरंच झोपून जाते. आणि मग आता ती झोपल्यावर महादेवाच्या मंदिरामध्ये ती अशी लेटलेलीच असते. तेवढं आता ऐश्वर्या तर लताला गायब करून टाकते. तिला तिथून उचलून घेऊन जाते, दुसरीकडे ठेवते. तर आता ऐश्वर्या म्हणते, सारंग बघा आता मजा, मायलेकींची कशी ताटातूट केली मी. तेव्हा आता इकडे जानकीला शुद्ध येते. ती म्हणते, आई कुठे आई तू, आता इथेच तर होती माझ्याजवळ, तू मला थापटवलं, मला झोप लागली, पण तू कुठे गेली आई आई असं करत ती आता इकडे तिकडे शोधत असते. आता जानकीला वाटतं की घरी तर गेली नसेल आई, म्हणून ती आता घरी जाते. जानकी आता घरी आल्यावर ऋषिकेशचे हात धरते आणि म्हणते, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. आता जानकी सांगणार तेवढ्यात असते ते इन्स्पेक्टर साहेब येतात, पोलीस येतात आणि जानकी रणदिवे कोण आहे, त्यांना आम्हाला अटक करायची आहे. हो, लताबाईंचा खून झालेला आहे, त्यांच्या खुनाच्या अंतर्गत तुम्हाला मी अटक करत आहोत. आता जानकीला मोठा धक्का बसतो. जानकी म्हणते, खून. तेव्हा आता जानकीला पायाखालचीच जमीन सरकते जानकीच्या, कारण आत्ता कुठे मायलेकींची भेट झाली आणि आता पोलीस येऊन सांगतात की आईचा खून झाला आहे. आता हे ऐकून जानकीला खूप मोठा धक्का बसतो. तर आता पोलीस जानकीला घेऊन जातात. तर ऋषिकेश आता सोडवेल का जानकीला, आणि खरंच लताचा खून झाला आहे का, हे आता ऋषिकेश कसं काय शोधेल, हे आपल्याला येणाऱ्या पुढील भागात पाहायला मिळेल. तर मंडळी, हे सगळं तर ऐश्वर्यानेच केलेलं असतो प्लॅन. ऐश्वर्याने गायब केलं का मारलं असेल तर ते सुद्धा काही भरोसा नाही, ती ऐश्वर्या काय करेल त्याचा काही भरोसा नाही आहे. तर आपल्याला येणाऱ्या पुढील भागात पाहायला मिळेल की आता ऋषिकेश जानकीला कसं सोडवणार. तर मंडळी, अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.